एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी हर्षा चितळे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज हेअर केअर. Whether you're dealing with dryness, frizziness or want to maintain a shinier hair, so I got you all covered. सिम्पल येट इफेक्टिव्ह हेअर केअर रुटीन जे की तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये यूज करू शकता. प्लस मी माझे काही फेवरेट होम रेमेडीज यामध्ये सांगितले आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. The first step is cleansing and conditioning. The key is how you choose your shampoo and conditioner. Basically ज्यांचा खूप ड्राय स्कॅल्प आहे, ज्यांचे हेअर्स खूप फ्रिझी आहेत, मॉइश्चरायझिंग शॅम्पू यूज केला पाहिजे. ज्यांचा स्कॅल्प ऑलरेडी खूप ऑइली आहे तर त्यांनी क्लिन्झिंगवाला शॅम्पू यूज केला पाहिजे, जो की तुमचं ऑइल जे आहे ते स्कॅल्प जे आहे तो क्लिअर करेल विदाउट स्किपिंग आउट अ नॅचरल ऑइल फ्रॉम युअर स्कॅल्प. ऑल्सो रिमेंबर द लेस इज मोर. आय मीन ओव्हर वॉशिंग हेअर्सला खूप ड्राय आणि स्कॅल्पला खूप इरिटेटिंग पण बनवू शकतं. सो आठवड्यातून 2 ते 3 दिवस हेअर वॉश इज मोर दॅन इनफ. आफ्टर शॅम्पू यूज करायचा असतो तो म्हणजे कंडिशनर, आणि कंडिशनर नेहमी मिड लेंथ टू एंड ऑफ द हेअर हा यूज करायचा असतो. त्याने काय होतं, हेअरमध्ये मॉइश्चर लॉक होतं आणि प्लस सगळ्यात इम्पॉर्टंट स्प्लिटेन्स होत नाही. कंडिशनर फ्यू मिनिट्स तसाच ठेवून त्याला कोल्ड वॉटरने वॉशआउट करायचं आहे, जेणेकरून जी हेअरची शाईन आहे ती मेंटेन राहील. सो द नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे नरिशमेंट. नरिशमेंटसाठी हेअर ऑइल्स आणि हेअर सिरम्स खूप की रोल प्ले करतात. डझंट मॅटर की तुम्ही काय यूज करताय, हेअर ऑइल करताय की हेअर सिरम करताय, फक्त हेअरचा नरिशमेंट भेटणं, त्यांना न्यूट्रिशन भेटणं हे महत्त्वाचं असतं. पर्सनली आय डोंट यूज हेअर ऑइल्स. लाईक हेअर्स नॅचरली ऑइल प्रोड्यूस करतात आणि वॉट आय फोकस इज राईट न्यूट्रियंट्स, आणि ते मला हेअर सिरममध्ये प्रॉपर मिळतं. जर तुमचा अति ड्राय स्कॅल्प असेल, म्हणजे खूप ड्राय हेअर्स असतील, तर यू कॅन गो फॉर ऑइल्स लाईक आर्गन ऑइल, ऑलिव्ह ऑइल और कोकोनट ऑइल. अदरवाइज इफ यू हॅव नॉर्मल टू ऑइली स्कॅल्प देन लाईट वेट सिरम जे की एक्स्ट्रा ऑइल न ॲड करता खूप छान नरिशमेंट देतात. सो दीज आर मोर दॅन इनफ. सगळ्यांना खूप क्रेज येते म्हणजे हेअर स्टायलिंग. ॲक्च्युली हेअर स्टायलिंग करण्याअगोदर म्हणजे ब्लो ड्राय, स्ट्रेटनिंग, कर्लिंग हे सगळं करण्याअगोदर जर हेअर प्रोटेक्शन स्प्रे वापरला तर तुमचे हेअर खूप वाचू शकतात त्या डॅमेज पण. इफ पॉसिबल लेट युअर हेअर ड्राय बिकॉज त्याने तुमच्या हेअरचं नॅचरल टेक्स्चर जे आहे ते मेंटेन राहतं. बट तुम्ही हीट यूजच करत असाल तर कीप इट लो ऑन मिडियम. अवॉइड टाईट हेअरस्टाईल्स, म्हणजे एकदम पॅक करून केस कधीच नाही बांधायचे. इन्स्टेड ऑफ दॅट गो विथ लूज बन्स, लूज ब्रेड्स म्हणजे आपल्या लूज वेण्या किंवा मग लूज पोनीटेल्स. आणि काय होतं, हेअर ब्रेकेज पण अवॉइड होतं, प्लस हेअर्सवर स्ट्रेस येत नाही. सो जे आपण खातो म्हणजे वॉट एव्हर वी ईट त्याचा आपल्या बॉडीवर आणि आपल्या हेअर्सवर खूप इफेक्ट होतो. लाईक बॅलन्स्ड डाएट रिच इन मिनरल्स अँड व्हायटमिन्स लाईक बायोटीन, व्हायटमिन ई or omega-3 fatty acids, they can make a big difference. Of course, stay hydrated because enough water जे की आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे, तसंच ते हेअरसाठी पण खूप इम्पॉर्टंट. आणि इट्स टाईम फॉर होम रेमेडीज. आणि फर्स्ट होम रेमेडी ही आहे जी की ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे की मसाज युअर स्कॅल्प विथ अ मिक्सचर ऑफ लेमन ज्यूस अँड कर्ड, म्हणजे दही आणि लिंबाच्या रसाने हेअरचा थोडासा मसाज करायचा आहे. त्याला 20 ते 30 मिनटं तसंच ठेवून कोल्ड वॉटरने त्याला रिन्स ऑफ करायचं आहे. आणि नंतर पूर्ण जातो आणि हे हेअर्सला हेल्दी पण बनवतं. सेकंड होम रेमेडी म्हणजेच हेअरला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आणि हेअरला शाईन प्रोव्हाइड करण्यासाठी, दॅट इज 1 एग व्हाईट आणि 2 टेबलस्पून ऑइल लाईक ऑलिव्ह ऑइल और आर्गन ऑइल और कोकोनट ऑइल विल ऑल्सो वर्क. सो हे मिक्सचर हेअरच्या रूट्सला आणि हेअरच्या टिप्सला अप्लाय करायचं आहे. ह्याने काय होतं, मॉइश्चर लॉक होतं आणि एग्ज आर हाय इन प्रोटीन आणि त्यामुळे ते हेअर स्ट्रॉंग बनवतं. सो दॅट्स इट फॉर टुडे. आणि कीप इन माइंड कन्सिस्टन्सी इज द की वेन इट कम्स टू हेअर केअर. म्हणजे हे रुटीन तुम्ही 6 ते 8 वीक करा आणि यू विल सी अ विजिबल इफेक्ट इन युअर हेअर हेल्थ अँड अपीअरन्स. होप you like it guys, and if yes, so give it a thumbs up and subscribe for more such beauty and lifestyle content. See you on the next Sunday. Till then, bye bye. And also if you have such more hair care tips and home remedies, so comment box में नक्की करना. See you soon.